तर वैष्णवी हगवणेची मोठी जाऊ मयुरी जगतापचाही सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केलाय। तुला मूल होत नाही तर आमच्याकडे ये अशा भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे केली होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत एक्सवर पुरावे देखील शेअर केलेत। सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दिरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते। विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती। ती रेकॉर्डिंग होताना शशांक हागवणेने पाहिलं होतं म्हणून शशांक हागवणे मोबाईल घेऊन तिथून पळाला। मग त्याच्या मागे मी पळत होते, तो सीसीटीव्ही आहे। तर आपण पाहिलं मयुरी जगतापच्या आईकडून राज्य महिला आयोगाला 6 नोव्हेंबर 2024 ला करण्यात आलेल्या मेलमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। तर मुलगा होत नाही तर माझ्याकडे ये, वैष्णवीच्या नवऱ्याची अश्लील शिवीगाळ। सासरा राजेंद्र हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे कडून देखील पैशांसाठी मारहाण करण्यात आली होती। सासऱ्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले, दिरानं अवघड जागी हात लावला। तुला वडील नाहीत, तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारून टाकू, आमच्याकडे बंदुका आहेत अशी धमकी देखील मयुरीला देण्यात आली होती। माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असं देखील मयुरीला आणि तिच्या परिवाराला सांगण्यात आलं होतं। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी या संदर्भात काय दावा केला आपण पाहूया। मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मेघराज राजेंद्र जगताप यांनी राज्य महिला आयोगाला 6 तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली। त्याचबरोबर त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती। त्यांची तक्रार 6 तारखेला आली आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन 7 तारखेला पत्र पाठवून 7 तारखेलाच ह्या FIR दाखल केल्या होत्या। 24 तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात आली।